नमस्कार, KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कैलासवासी अप्पा साठे यांच्या आठवणींचं अमृत या पुस्तकातून संस्कार, ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। हिंदू राष्ट्राची भाषा कुणाच्या विरोधात नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैयाजी जोशी यांनी व्यक्त केला विश्वास। आणि लोकसभा अध्यक्षा श्रीमती सुमित्राताई महाजन यांनी आठवणींचं अमृत या पुस्तकातील जुन्या आठवणींना उजाळा देत मुख्यमंत्र्यांच्या कार्याचं केलं कौतुक। यानंतरच्या बातम्या थोड्याशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। कैलासवासी अप्पा साठे यांच्या पुस्तकातून संस्कार, ऊर्जा आणि सामाजिक कार्याचा वसा आणि प्रेरणा मिळत असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। कैलासवासी अप्पासाहेबांचं संपूर्ण जीवनचरित्र, त्यांच्या जीवनाचा प्रवास हा जवळून बघण्याची संधी ही मला प्राप्त झाली। खरं म्हणजे त्यांचं एकूण जीवनचरित्र पाहिल्यानंतर सुमित्राताई असतील किंवा साठे कुटुंबीय असतील, यांच्याकडे इतका संस्कार, इतकी ऊर्जा आणि सामाजिक कार्य करण्याचा वसा कुठून आला हे आपल्याला अतिशय स्पष्टपणे त्यातनं लक्षात येतं। आणि हा सगळा वसा तिथनंच आला आहे हे आपल्याला नीट या पुस्तकाचं अवलोकन केल्यानंतर पाहायला मिळतं। चिपळूण इथं कैलासवासी अप्पा साठे यांच्या आठवणींचं अमृत या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचं प्रकाशन मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, लोकसभा अध्यक्षा श्रीमती सुमित्राताई महाजन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या हस्ते करण्यात आलं। चिपळूण येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटी आणि नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे वडील कैलासवासी अप्पासाहेब साठे यांच्या आठवणींचं अमृत या पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्याप्रसंगी उपस्थित मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, सुमित्रा महाजन, भैयाजी जोशी, आमदार प्रसाद लाड आणि माजी आमदार डॉक्टर विनय नातू आदींचं स्वागत करण्यात आलं। DBJ महाविद्यालयात आयोजित मुख्य कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आली। लोकसभा अध्यक्षा श्रीमती सुमित्रा महाजन यांनी आपले विचार व्यक्त करताना पुस्तकातील
काही आठवणींना उजाळा देत मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक केलं. आज मला एक खूप चांगली गोष्ट वाटली. पहिल्यांदा असं झालं, माझ्या मनात असं आलं की या पुस्तकाचं पुनर्विमोचन एक प्रकारचे, कारण ज्याच्यामध्ये हा लेख आत्ता जो आमच्या मुख्यमंत्र्यांनी उल्लेखित केला तो येणं फार जरुरी असं आम्हाला वाटलं होतं. माझा सगळ्यात मोठा भाऊ जो होता, आत्ताच त्याचा मृत्यू झाला आहे, जगदीश साठे, त्याने ह्याची पहिली आवृत्ती काढली सगळं काही सांभाळून. ती मुंबईला झाली, पण त्यावेळेला तोही म्हणायचा की तो लेख नाही सापडत आहे. मी प्रस्तावनेत लिहिले, तुम्ही वाचा, खूप प्रयत्न आम्ही कितीतरी वर्षापासून करतोय. त्याच्यानंतर बाय चान्स खरोखरच असं झालं. आणि मग आता तुम्ही म्हटल्यावर माझ्या लक्षात आलं देवेन की काही गोष्टी ज्या मिळायला हव्यात या विषयाच्या त्या नागपूरलाच मिळणार. ही गोष्ट तर नागपूरच्या एका या ग्रंथालयामध्ये सांभाळून ठेवलेला एक पुरुषार्थाचा अंक 1947 सालचा होता. मग त्यांनी मला सांगितलं, अंक नाही देणार तुम्हाला या लेखाची फोटोकॉपी करून आम्ही पाठवतो. ती मिळाली. मग मी अरुण शरद सगळ्यांची गोष्टी करून आम्ही ह्या पुस्तकाचं पुनर्मुद्रण. या प्रसंगी श्रीधर भिडे, बाबू तांबे, प्रकाश देशपांडे, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, प्रकाशक आनंद लिमये, शरद साठे, सौ अर्चना साठे, प्राचार्य डॉक्टर श्याम जोशी आदी मान्यवरांसह चिपळूण येथील प्रतिष्ठित नागरिक तसंच कोकण विभागाचे आयुक्त जगदीश पाटील, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे आदी उपस्थित होते. हिंदू राष्ट्राची भाषा कुणाच्या विरोधात नाही असं मत भैयाजी जोशी यांनी व्यक्त केलं. कुठेतरी हिंदू या शब्दाबद्दल हीनतेचा भाव निर्माण झालेला होता. म्हणजे देशातल्या 2 व्यक्तींचं नावाचा उल्लेख करावा असं वाटतं. ही परिस्थिती बघून त्यावेळची महात्मा गांधींसारख्यांना म्हणावं असं वाटलं की हिंदू समाज हा अत्यंत भयग्रस्त आहे. जोपर्यंत तो हिमतीने उभा राहणार नाही तोपर्यंत त्याची अशीच नुकसान होत राहील. हे महात्मा गांधी. स्वामी श्रद्धानंद होते ज्यांनी आपलं सर्व जीवन समाजासाठी अर्पित केलं होतं. असे स्वामी श्रद्धानंद समाजाची अवस्था बघून म्हणतायत की हा मरण पंथाला लागलेला समाज आहे, प्रश्न फक्त काळाचा आहे, आज की उद्या. इट्स अ डाईंग रेस. अशा परिस्थितीमध्ये जे उभे राहिले आणि हा समाज कधी संपणार पण नाही आणि मरणार तर बिलकुल नाही. पुन्हा या देशाला, मातृभूमीला गौरवाच्या स्थानावरती नेऊन पोहोचवण्याची जबाबदारी ज्या समाजाची आहे, तो समाज कधीही संपणार नाही असं ज्या पिढीने म्हटलं त्या पिढीचं नाव आहे आप्पा साठे. चांगल्या गोष्टी नेहमी नागपुरातच मिळतात असं सांगत मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचं महत्त्व अधोरेखित केलं. खरं म्हणजे त्यांचा लेख जो सापडत नव्हता तो सुमित्राताई तुम्हाला शेवटी नागपूरलाच सापडला. तुम्ही सगळीकडे शोधला, चांगल्या गोष्टी नागपूरलाच सापडतात. त्याच्यामुळे शेवटी तो तुम्हाला नागपूरमध्ये सापडला आणि त्यामुळे याच्यामध्ये दुसऱ्या आवृत्तीमध्ये आपल्याला ॲडिशन देखील करता आली. पण मला असं वाटतं की हे एक असं पुस्तक या ठिकाणी तयार झालं आहे की जे सगळ्यांनी वाचलं पाहिजे. म्हणजे मी जर या कार्यक्रमाला आलो नसतो तर कदाचित या ग्रंथाशी माझा परिचय झाला नसता आणि एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाशी परिचय झाला नसता. ताईंचं काम इतके वर्ष बघतोय आणि ज्या प्रकारे समर्पित भावनेनं ताई काम करतात, खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की एक राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहावं अशा प्रकारचं कार्य ताई करतात. पण हे सगळे संस्कार आले कुठलं, तर ते कुठनं आले हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं की हे पुस्तक निश्चितपणे आपण वाचलं पाहिजे. ज्यांना आपल्या गाडीला अधिकृत CNG किट बसवायचं आहे त्यांची चिंता आता मिटली आहे. आता रत्नागिरीतील झाडगाव उद्यमनगर MIDC इथं शासन मान्यता प्राप्त CNG किट फिटिंग सेंटर सुरू करण्यात आलं आहे.
MDC मार्केटिंग यांनी रत्नागिरीकरांची गरज समजून CNG किट फिटिंग सेंटर रत्नागिरीत सुरू केलं असून 2 व्हीलर 4 व्हीलर आणि ऑटो रिक्षा वाहनधारकांना ही सुवर्ण संधी MDC मार्केटिंगचे संचालक मेहमूद शेमले आणि मुजम्मिल हुसेन बंदरकर यांनी उपलब्ध करून दिली आहे. गुड इव्हनिंग. आम्ही MDC मार्केटिंग CNG फिटमेंट सेंटर जाडगावमध्ये चालू केले. ते गव्हर्नमेंट मान्यता आहे. ट्रान्सपोर्ट कमिशनर ऑफिसमधून ते आम्हाला प्रमाणपत्र भेटलेलं आहे. ते आम्ही इथे MDC मार्केटिंग CNG फिटमेंट सेंटर इथे चालू झाले आजपासून. तरी पेट्रोलपेक्षा गॅस CNG गॅस भरपूर स्वस्त आहे. त्याचा रत्नागिरी शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा. या प्रसंगी हाफिज शौकत यांच्या हस्ते फीत कापून CNG किट फिटिंग सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांच्या समवेत अब्दुल सत्तार मजगावकर, शहजान पटेल, मौसावीर मजगावकर, सईद साखरकर, मोहम्मद अली साखरकर, सईद मजगावकर आदी उपस्थित होते. CNG हे इंधन पर्यावरणपूरक आणि पेट्रोलपेक्षा स्वस्त आणि सुरक्षित असल्यानं ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मुजम्मिल हुसेन बंदरकर यांनी KTVशी बोलताना केलं. आपण जे MDC मार्केटिंग फिटमेंट सेंटर चालू केले तिथे आमच्याकडे 2 व्हीलर 3 व्हीलर आणि 4 व्हीलर या तिन्ही गाड्यांमध्ये आम्ही CNG फिट करणार. 2 व्हीलरसाठी साधारणतः 1 किलोचा बाटला असतो CNGचा आणि 3 व्हीलरसाठी 5 किलोचा येतो सिलेंडर टँक. आणि 4 व्हीलर डिपेंड कार्स समजा जर ओमनी किंवा इको असेल तर मोठा बाटला बसू शकतो आम्ही 18 kg जाऊ शकतो त्याच्यामध्ये. आणि बाकी मारुती वॅगनार, स्विफ्ट डिझायर इवन हुंडाईची गाड्या आहेत त्याला सर्वांना 14 किलोचा कॅपॅसिटीचा बाटला लागतो. कमीत कमी 9 ते 9.5 किलो गॅस बसते आणि त्याच्यावर गाडीचा ॲव्हरेज पकडलं तर आम्ही कमीत कमी 15 ते 16 किलोमीटर पर kg गाडी चालू शकतो. डिपेंड ट्रॅफिक. त्यासाठी रत्नागिरी शहरातील जे लोक पण ऑटो रिक्षाज, 2 व्हीलर बाईक, ॲक्टिवाज किंवा 4 व्हीलर कार्स आहेत त्याने या CNGचा लाभ घ्यावा. आणि आपल्या फिटमेंटनंतर इथे तुम्हाला पूर्ण मेंटेनन्स सर्व्हिस जे पण काय असेल आफ्टर फिटमेंट ते तुम्हाला सर्व भेटेल इथे आपल्या MDC मार्केटिंग फिटमेंट सेंटरवरती. आणि CNG स्वस्त असल्यामुळे तुम्ही CNG फिट करू शकता. कारण हे आपले जे MDC मार्केटिंग आहे हे गव्हर्नमेंट मान्यता आहे. ट्रान्सपोर्ट कमिशनर मुंबईवरनं त्याला प्रमाणपत्र दिलेलं आहे आणि ते आम्ही प्रमाणपत्र भेटल्यानंतर रत्नागिरी RTOमधनं त्यांना ट्रेड लायसन्स हे सुद्धा आमच्याकडे आहे तेही आम्हाला भेटलेलं आहे. म्हणून तुम्ही जे पण ऑटो रिक्षा आणि जे 4 व्हीलर्स आहेत त्याने CNG आमच्याकडे बसून त्याचा लाभ घ्यावा. यावेळी शहरातील रिक्षा संघटनांचे पदाधिकारी, हितचिंतक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता. खारवी समाजाचा सर्वांगीण विकास या ध्येयानं प्रेरित होऊन सन 1998 साली ही संघटना स्थापन झाली. तिचा हा 7वा वर्धापन दिन असल्याची माहिती खारवी समाजाचे नेते सुधाकर वासावे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. मच्छीमारी व्यवसाय पूर्वीच्या मानाने आजच्या घडीला फार कमी प्रमाणात होत असताना समाजाची होणारी ओढाताण आणि समाजाचे प्रश्न अनेक वर्ष हे अनुत्तरित राहिलेले आहेत. समाजातल्या अनेक समस्यांना सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत समाजातल्या काही तरुण कार्यकर्त्यांनी निश्चय केला की आपल्या समाजातल्या जो भौतिक विकास आहे
किंवा जो पारिवारिक विकास आहे हा होण्यासाठी आपण कुठेतरी पुढाकार घ्यायला पाहिजे. कारण आम्ही संपूर्ण समाजाच्या गेली 2 वर्ष भटकंती करतोय. जिल्ह्यामध्ये बसलेला समाज आहे त्यामुळे आम्हाला ते सहज शक्य आहे. जिल्ह्याच्या बाहेर गेला तर आपला समाज नाही, त्यामुळे ह्या खारवी समाजाची विशेष अशी ओळख कुठल्याही आपल्याला दिसत नाही. आणि या समाजाचं जे भौतिक आणि त्यांचे जे आपल्याला जडणघडण आहे किंवा त्याच्यामध्ये जे बदल घडून आणायचे ते बदल घडून आणण्यासाठी समाजाच्या काही तरुण मुलांनी पुढाकार घेऊन समाजामध्ये भटकंती केली. ते रत्नागिरी विश्रामधाम इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वर्धापन दिनानिमित्त खारवी समाज विकास सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी याचा शुभारंभ होणार असल्याची माहिती पतसंस्थेचे उपाध्यक्ष संतोष पावरी यांनी दिली. प्रसादजी खडपे या ठिकाणी उपस्थित हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. प्रसादजी हे स्वतः BCom EDCA पर्यंत शिक्षण झाले. या विषयामध्ये ते पॅनेलचे ते ऑडिटर आहेत. खूप त्यांच्याकडे सहकार क्षेत्रातला अनुभव आहे. त्याचबरोबर या आत्ताच्या पत्रकार परिषदेत आमचे सन्माननीय आणखी प्रशासक अरविंदजी डोर्लेकर उपस्थित आहेत. मूळचे गावडेमेरचे आहेत. प्रसादजी मूळचे तुळसुंद्यातले आहेत. हे मूळचे गावडेमेर रत्नागिरीमध्ये त्यांचं वास्तव्य असतं. सन्माननीय प्रशासक म्हणून त्यांचे दायित्व आहे. सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. नेवरे सहकार सोसायटी जे आहे त्या ठिकाणी ते सचिव आहेत. अनेक ठिकाणी ते सचिव सेक्रेटरी सचिव किंवा अन्य पदांवरती संस्था सोसायटीमधून काम करत आहेत. असे 2 कुशल प्रशासक या पतसंस्थेला समाज बांधून लाभलेले आहेत. या पतसंस्थेच्या निमित्तानं खारवी समाज नक्कीच जवळ येऊन समाजाचा विकास होईल असं पतपेढीचे अध्यक्ष कमलाकर हेदवकर यांनी KTVला सांगितलं. या माध्यमातून आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पतसंस्था होऊ घातलेली आहे आणि या पतसंस्थेचं उद्घाटन 27 जानेवारी रविवारी आयोजित करण्यात आलेला आहे. समाजाचा हा प्रलंबित प्रश्न समाजामध्ये आर्थिक परिवर्तन आणण्यासाठी समाज बंधू भगिनींना याचा लाभ होण्यासाठी ही पतसंस्था सर्व सभासद बंधू भगिनींच्या वतीने संपन्न होणार आहे, सुरू होणार आहे. आणि या निमित्ताने मी सर्व समाज बंधू भगिनींना विनम्र आवाहन करू इच्छितो. हे कार्य समाज परिवर्तनाचं आहे. आपण या परिवर्तनाच्या कार्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊया. यावेळी पदाधिकारी मदन डोर्लेकर, ध्रुवी लाकडे, प्रसाद खडपे, अरविंद डोर्लेकर आदी उपस्थित होते. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कैलासवासी आप्पा साठे यांच्या आठवणींचं अमृत या पुस्तकातून संस्कार, ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. हिंदू राष्ट्राची भाषा कुणाच्या विरोधात नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैयाजी जोशी यांनी व्यक्त केला विश्वास. आणि लोकसभा अध्यक्षा श्रीमती सुमित्राताई महाजन यांनी आठवणींचं अमृत या पुस्तकातील जुन्या आठवणींना उजाळा देत मुख्यमंत्र्यांच्या कार्याचं केलं कौतुक. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.